लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर विधानसभेच्या जागांवर शिवसेनेचा ठाकरे गट दावा. जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर या 3 विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला दावा केलाय. या 3 मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 29 सप्टेंबर रोजी लातूरात दिली आहे. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत या 3 जागांच्या वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा लातूर शहर मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांनी औसा आणि अहमदपूर या 2 जागांवर दावा केला होता, तर निलंग्याची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील या 3 जागांवरून महाविकास आघाडीत जागा वाटपावेळी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ज्यांचा सिटिंग एमएलए जिकडे आहे ती जागा तो पक्ष लढवणार आहे. उदाहरणार्थ जर उदगीरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती, भलेही संजय बनसोडे आफ्टर फिक्शन अजितदादा गटामध्ये असतील तरी ती जागा ही राष्ट्रवादीची जागा असणार आहे. आणि या न्यायाने महायुती म्हणून जेव्हा एकत्र आम्ही युतीमध्ये लढत होतो त्यावेळेला औशाची जागा ही ऑब्व्हियसली भाजपकडे गेलेली होती. त्यामुळे ती जागा जेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढतो, आम्ही वेगवेगळे लढतो, तेव्हा ती जागा ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेची जागा ठामपणे राहील. हे आम्ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलतानाही सांगतोय आणि माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना मराठवाड्याची प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी म्हणूनही ही अत्यंत आग्रही आम्ही आमचा दावा करतोय. त्याच्यावर दुसऱ्या ज्या 2 जागा आहेत त्या जागांमध्ये एक निलंग्याची जागा आणि एक अहमदपूरची जागा, याही जागांच्या संबंधाने आम्ही मागणी करत आहोत. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर.